मित्रांनो, सर्वात आधी गुढीपाडवा हिंदू वर्षानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आपण जाणार आहोत विलेपार्ले येथील सर्वात मोठी शोभायात्रा। ह्या ठिकाणी विलेपार्ले येथील गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढली जाते आणि त्या शोभायात्राला आज आपण एक्सप्लोर करणार आहे। त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धती शोभायात्रा काढली जाते आणि कशी सादर करतात त्या ठिकाणी विलेपार्ले येथील शोभायात्रा गुढीपाडव्याची। चला तर मग भेटूया तुम्हाला ब्लॉगमध्ये। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे या ठिकाणी विलेपार्ले ईस्टमध्ये आणि पोलीस प्रशासनसुद्धा या ठिकाणी मदतीला आलेले आहेत। या ठिकाणी तुम्हाला एकदा मी क्राऊड दाखवतो, कसा क्राऊड आहे ह्या ठिकाणी आलेला आहे, मी तुम्हाला एकदा दाखवतो मित्रांनो। तर या ठिकाणी हा क्राऊड आहे मित्रांनो आणि समोरच्या साईडला आपल्याला पालखी दिसत असते, तुम्ही बघत असते या ठिकाणी। राष्ट्रीय सेविका समितीचा हा चित्ररथ इथे आलेला आहे। या सगळ्यांचा उत्साह अत्यंत वाखाणण्याजोगे। करूया राष्ट्रदेवतेची ही आरती गात गात हा चित्ररथ पुढे चाललेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आता तुम्ही बघितलं, आपण जसं काय बघितली पालखीची मिरवणूक होती या ठिकाणी आणि पुढे पण आपण बघूया की आपल्याला काय बघायला भेटतं आहे। पुढच्या साईडला बी काहीतरी अशीच पालखी वगैरे येते, त्या ठिकाणी पण आपण बघूया काय आहे। त्याचप्रमाणे मी आदरणीय विनोद चौधरी यांना इथे सन्मानित करावं, त्यांचा सन्मान करावा। यानंतर मी विनंती करतो विनोदजींनी अनिकेत यांना देखील इथे सन्मानित करावं, त्यांचं स्वागत करावं। ते असले तरी घरच्यांचा सुद्धा स्वागत असतं। मी अनिकेत उज्ज्वल निकम यांना इथे त्यांचं स्वागत इथे करण्याची विनंती करतोय। नुकताच त्यांना मुंबई भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे।
सर्व कन्याकुमारी विलेपार्ले शाखा सेवा संस्थेतर्फे एक खास कोकणात आता आपण वंदे मातरम फार सुरेख अशी पार्लेकरांनी त्याला साथ दिली, त्यासाठी आम्ही सर्व पार्लेकरांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्या वंदे मातरमला. पण तुम्हाला पार्लेकरांना एक आठवण करून देतो की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ह्या पार्ल्यामध्ये गर्व से कहो हम हिंदू है, या पार्ल्यातलं एक घोषवाक्य आहे, गर्व से कहो हम हिंदू है. ही पार्ल्यामध्ये हलत नाही, हाफ सेंचुरी मार के जायला परागी आणि विनोदजींच्या हस्ते अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व पार्लेकरांना हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, पालखी या ठिकाणी खूप लांबपर्यंत आली, खूप मोठी पालखी आहे. आपण थोडंसं पुढे जाणार या ठिकाणी बघूया पुढच्या साईडला जाऊन काय आपल्याला गुढीपाडव्याच्या हार्दिक त्या ठिकाणी आपण शूट करत होतो. हे एका ठिकाणी आता उभा राहून शूट करत होतो. आपले चित्र मागे अडकले आहेत. माझी विनंती आहे आमदार डॉक्टर रमेश प्रभू यांनी पारण्यात दोन मुख्य वस्तू उभ्या केल्या. वस्तू एक सावरकर केंद्र आणि एक प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल. यामुळे अनेक पारण्यातील मुलं घडवली गेली. हे पार्लेकरांनी कधी स्फूर्ती यात्रा पूर्ण करू शकत नाही आणि यांनी या स्फूर्ती यात्रेसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. डॉक्टर रमेश प्रभू साहेब, माधवराव खाडीलकर सर, मोहनराव आपटे सर आणि या आपण त्या दोन वास्तू बघतो, डॉक्टर स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र आणि प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, हे शिवसेनेचे आमदार डॉक्टर रमेश प्रभू यांच्यामुळे पारण्याला मिळालेले आहे आणि त्यामुळे अनेक मुलं आपण घडवली गेली. आणि मंचावरील मान्यवर त्यांच्यावर पुष्पवर्षाव करतायत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही गर्दी बघत असतील, किती प्रमाणात अशी आपल्याला ही गर्दी बघायला भेटते या ठिकाणी. आणि ही ती जागा आहे, जेव्हा गुढीपाडवा म्हणजे हा दिवस नसतो तेव्हा ही जागा एकदमच मोकळी अशी आपल्याला बघायला भेटते. पण या ठिकाणी आज गुढीपाडवा निमित्त ही जागा तुम्हाला बघायला भेटत असेल. पूर्णपणे गाड्या वगैरे स्टॉप केलेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी गर्दी आपल्याला बघायला भेटत असेल. एवढी प्रमाणात अशी ही गर्दी आहे लोकांची, खरोखर मराठी माणसांची अशी ही गर्दी आहे बघा.
म्हणजे बँड असतो त्या ठिकाणी ते आपल्याला बघायला भेटत असतात. तिथे अजून आपण साऊथ पुढच्या साईडला मित्रांनो आपल्याला साई माऊली पथक दिसत आहे. मी तुम्हाला दाखवतो आता.
हे बघा. हा मित्रांनो, पार्लेचं ढोल ताशा पथक आणि हा खरोखर या पार्ल्यामध्ये खूपच फेमस पथक आहे. या ठिकाणी तुम्ही बघत आहेत पार्लेचं ढोल ताशा पथक त्या साईडला दिसत आहे.
बघितलं असेल की कशा पद्धतीने विलेपार्ले ईस्टमध्ये शोभायात्रा निघते गुढीपाडव्यानिमित्त आणि खरोखर खूप छान पद्धतीने अशी शोभायात्रा काढलेली आहे या ठिकाणी, ज्याचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल कशा पद्धतीने शोभायात्रा होती आणि कशा पद्धतीत या ठिकाणी पथकं आपल्या ढोलताशा पथक बघायला भेटले. इंटरेस्टिंग वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला काहीतरी बघायला भेटलं आणि खरोखर खूप मजा आली या ठिकाणी शोभायात्रामध्ये. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका चॅनेलला आणि कमेंटमध्ये टाका की नेक्स्ट ब्लॉग कोणता करू. नक्की तो ब्लॉग करणार. तोपर्यंत चला, जय शिवराय.